नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण भरतीच्या संदर्भात रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम आणि जनरेट व लॉक करण्याच्या संदर्भात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बुद्धिमत्ता चाचणी 2022मध्ये जी काही घेण्यात आलेली होती त्यामध्ये 2,39,730 विद्यार्थी त्यांनी नोंदणी केलेली होती आणि त्यापैकी 2,16,443 विद्यार्थी या चाचणीचे प्रविष्ट होते. आता या चाचणीचा विचार केल्यानंतर जे काही विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यानंतर जॉबसाठी जे काही प्रमाणपत्र तयार करण्यासंदर्भात जे काही निर्देश देण्यात आलेले आहे त्यानुसार विद्यार्थी प्रमाणपत्र तयार करीत आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या मुदतीमध्ये सेल्फ सर्टिफाईड कॉपी देण्याचं बंधन आहे आणि हेच बंधन थोडंसं काहीतरी अडचणीचं विद्यार्थ्यांसाठी ठरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी काही प्राधान्यक्रम आहे ते प्राधान्यक्रम 5/2/2024 पासून जे काही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मात्र जर उमेदवारांनी जर पोर्टलवर उपलब्ध जाहिरातीचा जर विचार केला आणि अभ्यास केला तर होम पेजवर डाउनलोडमध्ये ज्या काही विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू अशा दोन्ही प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र ह्या सगळ्या जाहिराती उपलब्ध होत असताना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहे या संदर्भातला व्हिडिओ किंवा या संदर्भातला माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक वर्षापासून आपण जॉबच्या संदर्भात किंवा टीचर भरतीच्या संदर्भात वाट पाहत असताना पवित्र पोर्टलवर जे काही अडचणी सुरू आहेत त्यासुद्धा तुमच्यासमोर मांडणं अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोर्टलवर 2 तास जे आहे पवित्र पोर्टल बंद होतं, त्यामुळं उमेदवारांच्या अडचणीत जी आहे ती वाढ झालेली आहे आणि जवळजवळ विचार जर आपण केला तर 1,63,000 विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र जी आहे ती सादर त्या ठिकाणी केलेली आहे. आता राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण भरती होत असताना रिक्त जाहिराती ज्या आहे त्या प्रसिद्ध झालेल्या आहे आणि प्रमाणपत्र जे आहे ते त्या ठिकाणी द्यायचं आहे. मात्र अनेक भागांमध्ये 2-2 तास जर या ठिकाणी पोर्टल बंद होत असेल तर एक प्रकारे मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. अशा वेळेस अनेक विद्यार्थी जे आहे ते या सगळ्या सिस्टीमपासून वंचित राहू शकतात, हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे ही एक गोष्ट निदर्शास तुमच्या आणणं गरजेचं आहे की जिथं हाय स्पीड असेल, जिथं योग्य तुम्हाला जी काही स्पीड त्या ठिकाणी मिळत असेल, योग्य स्पेस त्या ठिकाणी मिळत असेल, त्या ठिकाणी तुम्ही हे काम पूर्ण करणं त्या ठिकाणी गरजेचं राहणार आहे. त्यामुळे साहजिकच अनेक विद्यार्थ्यांसमोर हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर पोर्टल सुरू होत नसेल तर पसंतीक्रम जो आहे तो कसा द्यायचा, हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेला आहे. बऱ्याच वेळेस अनेकदा इंटरनेट बंद होतो किंवा काही ना काही अडचणी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही निर्माण होत असेल तर पसंती क्रमांक देण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की पसंतीक्रम देण्यासाठी केवळ 2 दिवसाचा कालावधी जो आहे तो आता शिल्लक आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या संदर्भात सुद्धा नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे. संदर्भात थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की 30,000 शिक्षकांची भरती घेण्याची घोषणा जी आहे ती सरकारने केलेली होती. आता राज्यभर डीएड आणि बीएड टीईटी उत्तीर्ण झालेल्या संपूर्ण जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी पोर्टलवर संपूर्ण माहिती भरून मुलाखतीद्वारे तसेच विना मुलाखतीद्वारे जे काही रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होण्याची त्या ठिकाणी प्रतीक्षा करत होते आणि त्यानुसार ही प्रोसिजर सर्व सुरू आहे. मात्र हे सगळ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा अनेकदा ज्या काही जाहिराती अपलोड झाल्यानंतर पोर्टलची गती जी आहे ती इतकी कमी होते तर अनेक वेळेस आपल्याला जी काही प्रेफरन्स द्यायची आहे ती त्या ठिकाणी सुरू होत नाही. अनेकदा कॉम्प्युटर्स त्या ठिकाणी बंद पडतात, स्पीड त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळं साहजिकच पसंतीक्रम देण्यासाठी त्या ठिकाणी अडचण निर्माण होते आणि कमी कालावधीमध्ये ह्या सगळ्या पसंतीक्रम देण्यापासून काही विद्यार्थी वंचित राहणार, काहीची भीतीसुद्धा निर्माण होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हीच सिच्युएशन्स आपल्या बाबतीत घडू नये किंवा काही अडचण निर्माण होऊ नये, त्यामुळं प्रत्येकाने सजग राहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे विचार केला विद्यार्थी मित्रांनो की जे बीएडची सीईटी सुरू आहे तर त्या सीईटीसाठी जे काही रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे किंवा जो अर्ज भरायचा आहे तर त्यासाठी सुद्धा दुसऱ्यांदा या ठिकाणी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आणि जवळजवळ पूर्वी जर आपण विचार केला तर 6 फेब्रुवारी ही एक डेट होती आणि त्यानंतर 12 फेब्रुवारीपर्यंत ही मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा बीएडसाठी किंवा वेगवेगळ्या कोर्सेससाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा जर असेल तर साहजिकच या वाढलेल्या डेटचा तुम्ही नक्कीच उपयोग त्या ठिकाणी करू शकता. कारण शैक्षणिक हिताचा विचार करून सीईटी सेलने हा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही एक सूचना या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, दुसरीकडे एक महत्त्वाची जी काही भीती व्यक्त करण्यात येत आहे ती सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. कारण शिक्षक भरती होत असताना साहजिकच लोकसभा निवडणुकीचा जर त्या ठिकाणी जवळ आल्या किंवा त्या संदर्भात डिक्लेअर जर झाल्या तर शिक्षक भरतीला त्या ठिकाणी पुन्हा एकदा अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण ही अनेक वर्षापासून ही भरती या ठिकाणी होत आहे. त्यामुळे एका वर्तमानपत्रामध्ये ही सुद्धा भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे की ही सगळी प्रोसिजर शिक्षक भरतीची पूर्ण करणं आचारसंहितेच्या अगोदर हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण आचारसंहिता जर त्या ठिकाणी लागू झाली त्यामुळे शिक्षक भरती कशी होणार, पुढच्या कारवाई त्या ठिकाणी कशी पार पाडणार, या संदर्भातली भीती जी आहे ती अनेक शिक्षक संघटना सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जणांची ही एक इच्छा आहे की कदाचित लोकसभा निवडणुका जर जाहीर होणार असतील तर त्याच्या अगोदर ही भरतीची प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ही एक भीती आहे की ज्या काही भरती प्रक्रिया पूर्ण होत असताना जर पुन्हा न्यायालयीन लढा जर उभा राहिला तर त्यामध्ये सुद्धा खूप कालावधी जाऊ शकतो. मग अशा वेळेस अनेक जण विद्यार्थी जी प्रतीक्षा करत होते त्यांच्यासमोर मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने हा एक गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे की जे काही अडथळे त्या ठिकाणी येत आहे ते अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना योग्य असा कालावधी देणं आणि योग्य कालावधीमध्ये त्यांच्याकडून सगळी माहिती भरून घेणं हे एक महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे. कोणताही विद्यार्थी न्यायापासून आणि आपल्या हक्कापासून वंचित राहणार नाही, ही जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करून शासनाने ही कारवाई करावी आणि या परिस्थितीची सुद्धा जाणीव जी आहे ती विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवावी, ही सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आहे विद्यार्थी मित्रांनो की बरेच विद्यार्थी अनेक सिच्युएशन्सपासून अनेक परिस्थितीपासून विभिन्न असतात, वेगळे असतात. त्यामुळे अशा परिस्थितीची त्यांना जाणीव त्या ठिकाणी राहावी हा उद्देश या निमित्ताने तुमच्यासमोर मांडत आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्ससह मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.